नागपूर इथं झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुरबाड आणि बदलापूर परिसरासाठी विविध विकास कामं मंजूर करण्यात आली असून यामध्ये बदलापूर लातूर या द्रुतगती महामार्गाला तत्वता मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बदलापूर शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तसंच या अधिवेशनात बदलापूर शहरातील मलशुद्धीकरण केंद्रासाठी तब्बल 303 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली असून नागपूरच्या धर्तीवर बदलापूरमध्ये अंडरग्राऊंड विद्युत वाहिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुरबाड शहरासाठी 115 कोटी रुपयांचं मलशुद्धीकरण केंद्र मंजूर झालंय. तसंच बदलापुरात 25 कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. ठाण्याच्या धर्तीवर बदलापुरात भव्य दीपस्तंभ आणि 111 फुटी महादेवाची भव्य मूर्ती उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या सर्व मंजूर विकास कामांची माहिती आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लातूर मालशेत मार्गे लातूर नगर मालशेत मार्गे म्हसा मार्गे आपल्या बदलापूरला जॉईन करण्याचा तो एक ऐतिहासिक निर्णय बदलापूर शहरासाठी झाला आणि एक चांगला रस्ता नॅशनल हायवे आपल्या बदलापूरसाठी एक उपलब्ध झाला. मुंबईला जाण्यासाठी जो वडोदरा एक्सप्रेस आहे त्या ठिकाणी जंक्शन तयार होतंय, त्या जंक्शनला त्यालाही जोडलं जाईल आणि या भागातला संपूर्ण रस्त्यांनी जाळं तयार झाल्यामुळं पुण्याच्या धर्तीवर बदलापूर भविष्यामध्ये वाढत जाईल आणि बदलापूरला खऱ्या अर्थाने वरदान ठरेल. अशा प्रकारचे सगळेच एका बाजूनी गडकरी साहेबांनी दिलेला रस्ता, एका बाजूनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला रस्ता, हा या मतदारसंघातली एक मोठी देणगी आम्हाला मिळाली आणि नागपूरच्या अधिवेशन मधलं बदलापूरकरांसाठी हे सगळ्यात मोठं फळीत. जे मुख्यमंत्री इथं सभेला आले होते आणि त्यांनी सांगितलं निश्चितपणे बदलापूरकरांच्या मनातला विकास त्यासाठी निधी कुठे कमी पडून देणार नाही, तो पूर्ण केला. निवडणूक तीच, फक्त तारीख नवी. प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनाच हवी. प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ, निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना 20 डिसेंबर रोजी धनुष्यबाणा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.